जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, अमेरिकेचा प्रतिष्ठित फ्लोरा बी गुफिनी मेमोरियल पुरस्कार कोणाला जाहीर झाला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजेच हा पुरस्कार पराग बोरसे यांना जाहीर झालेला आहे. त्यांना हा पुरस्कार त्यांच्या अ टर्बन गेज या चित्रासाठी जाहीर झाला असून या पुरस्काराचं वितरण 22 सप्टेंबर रोजी होणार आहे. यात पुरस्कार स्वरूप म्हणून किती रोख रक्कम देण्यात येईल? तर $1000 इतकी रक्कम यात पराग बोरसे यांना दिली जाईल. आजच्या सत्राची पहिली न्यूज पहा. आता नुकतेच भारतात 3 ते 9 सप्टेंबर दरम्यान इंटरकॉन्टिनेंटल पुरुष फुटबॉल चॅम्पियनशिपचं आयोजन करण्यात आलं होतं. तर या चौथ्या इंटरकॉन्टिनेंटल पुरुष फुटबॉल चॅम्पियनशिप कपचं विजेतेपद कोणत्या देशानं पटकावलं? या स्पर्धेचं विजेतेपद सिरिया या देशानं पटकावलं असून सिरियाने अंतिम सामन्यात भारताला हरवून ही स्पर्धा जिंकली आहे. बरं, या स्पर्धेचं आयोजन आपल्या भारतात झालं होतं. तर एक्झाममध्ये आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की भारतातील कोणत्या शहरात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं? तर या स्पर्धेचं आयोजन हैदराबादमध्ये करण्यात आलं होतं. या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम खेळाडूला सय्यद अब्दुल रहीम पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं. तर हा पुरस्कार चौथ्या आवृत्तीत कोणाला देण्यात आला? तर सिरियाचा कर्णधार महमूद अल्मावास यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. बऱ्या चौथ्या इंटरकॉन्टिनेंटल कप फुटबॉल चॅम्पियनशिपमध्ये किती देश सहभागी होते? तर यामध्ये 3 देश सहभागी होते व ते कोणकोणते? तर भारत, सिरिया आणि मॉरिशियस हे 3 देश या चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होते. या स्पर्धेचं आयोजन कोणाद्वारे करण्यात येतं? तर या स्पर्धेचं आयोजन ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनद्वारे करण्यात येत असून 2018 मध्ये नेहरू चषकाच्या जागी या स्पर्धेची सुरुवात झालेली आहे. बरं, ही स्पर्धा 2018 पासून आयोजित करण्यात येत आहे. तर याच्या पहिल्या आवृत्तीचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं? तर याची पहिली आवृत्ती मुंबईत आयोजित करण्यात आली होती व याचं विजेतेपद आपल्या भारतानं पटकावलं होतं. दुसरी आवृत्ती 2019 मध्ये गुजरातमधील अहमदाबादमध्ये करण्यात आली होती. उत्तर कोरिया याचा विजेता होता व तिसरी आवृत्ती 2023 मध्ये ओडिशातील भुवनेश्वर येथे करण्यात आली होती व याचं विजेतेपद आपल्या भारतानं पटकावलं होतं. पुढची न्यूज पहा. अबुधाबीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन जायद यांनी प्रथमच भारताला भेट दिली असून या दौऱ्यादरम्यान एकूण 5 करार करण्यात आले आहेत. त्यावरच आधारित एक प्रश्न पहा. संयुक्त अरब अमिरातीने भारतातील कोणत्या राज्यात फूड पार्क विकसित करण्यासाठीचा करार केला? तर आता UAEने भारतातील गुजरात या राज्यामध्ये फूड पार्क विकसित करण्यासाठीचा करार केला आहे. गुजरातमधील गुंडनपारा, बावला आणि अहमदाबाद येथे हे फूड पार्क विकसित करण्यात येणार असून यासाठी गुजरात सरकारने अबुधाबी डेव्हलपमेंटल होल्डिंग कंपनीसोबत करार केला आहे. इतर जे 3 करार आहेत ते सुद्धा नोट करून घ्या. यामधील पहिला करार हा अबुधाबी नॅशनल ऑइल कंपनी आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यातील दीर्घकालीन LNG पुरवठा करार आहे. दुसरा करार हा ॲरिमेट्स ॲटोमॅटिक एनर्जी कंपनी आणि ॲटॉमिक एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्यात झाला असून या अंतर्गत UAEच्या पहिल्या बरकाह अणुऊर्जा प्रकल्पाचे संचालन आणि देखभाल करण्यास भारत मदत करणार आहे. तिसरा करार हा इंडिया स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह लिमिटेड सोबत झाला आहे. तर चौथा करार हा एनर्जी इंडिया आणि ADNOC यांच्यात ऑनशोर ब्लॉक 1 मधून निघणाऱ्या तेलासाठी झाला आहे. या करारानुसार आता प्रथमच भारतातील कंपनीला अबुधाबीच्या तेल क्षेत्रातून कच्चे तेल आणण्याची परवानगी देण्यात आली आहे. ठीक आहे, एवढे पॉइंट नोट करून घ्या. आणि आता हा प्रश्न पहा. 54व्या GST कौन्सिलच्या बैठकीत कर्करोगावरील औषधांवरील GST दर 12% किती करण्यात आला? तर आता कर्करोगावरील औषधावरील दर 12% 5% करण्यात आलेला आहे. याबरोबरच चविष्ट पदार्थावरील GST हा 18% 12% करण्यात आला आहे व धार्मिक पर्यटनासाठी हेलिकॉप्टर सेवेचा लाभ घेतल्यास 18% ऐवजी केवळ 5% GST लागणार आहे. तसेच या बैठकीत उच्च शैक्षणिक संस्थांना संशोधन अनुदानात संपूर्ण सवलत देण्यात आली आहे. मित्रांनो, आता या बैठकीदरम्यान विम्यावरील 18% GST दराचा आढावा घेण्यासाठी एक मंत्रिगट स्थापन करण्यात आला असून त्या मंत्रिगटाचे अध्यक्ष कोण आहेत? तर बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी हे त्या मंत्रिगटाचे अध्यक्ष आहेत. GST विषयी हे सुद्धा लक्षात ठेवा. भारतात 1 जुलै 2017 रोजी GST लागू करण्यात आला होता. त्यासाठी दरवर्षी भारतात 1 जुलै हा GST दिवस म्हणून साजरा केला जातो. GST हा एक अप्रत्यक्ष कर आहे आणि भारतात GSTच्या अंमलबजावणीसाठी 101वी घटना दुरुस्ती करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 4. अलीकडे चर्चेत असलेल्या
प्रधानमंत्री किसान मानधन योजनेची सुरुवात कधी करण्यात आली? तर मित्रांनो, ही जी प्रधानमंत्री किसान मानधन योजना आहे, ही 12 सप्टेंबर 2019 रोजी सुरू करण्यात आली होती व आता या 12 सप्टेंबरला या योजनेला 5 वर्ष पूर्ण होतील. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर निवृत्ती वेतन दिलं जातं. या योजनेसाठी 18 ते 40 वर्ष वयोगटातील शेतकरी पात्र असून या योजनेचा हिस्सा बनण्यासाठी या शेतकऱ्यांना दरमहा 55 रुपये ते 200 रुपये विमा हप्त्याच्या स्वरूपात यात भरायचे आहेत व 60 वर्षानंतर त्या शेतकऱ्यांना यात निश्चित वेतन देण्यात येतं. 6 ऑगस्ट 2024 पर्यंत एकूण 23.38 लाख शेतकरी या योजनेत सहभागी झाले आहेत. या योजनेअंतर्गत नोंदणी करण्यात कोणतं राज्य आघाडीवर आहे? तर बिहार हे राज्य आघाडीवर आहे. बिहार नंतर दुसऱ्या क्रमांकावर झारखंड आहे, तिसऱ्यावर उत्तर प्रदेश, चौथ्यावर छत्तीसगड, तर 5व्या क्रमांकावर ओडिशा हे राज्य आहे. आपलं महाराष्ट्र यात कितव्या स्थानी आहे? तर आपलं महाराष्ट्र यात 9व्या क्रमांकावर आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. 2026च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत खालीलपैकी कोणत्या खेळाचा समावेश प्रदर्शनीय खेळ म्हणून करण्यात येणार आहे? तर आता 2026च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत योगासनाचा समावेश प्रदर्शनीय खेळ म्हणून करण्यात येणार आहे. मित्रांनो, या ज्या 2026च्या आशियाई क्रीडा स्पर्धा आहेत या कुठे आयोजित केल्या जातील? तर या स्पर्धेचं आयोजन जपानमधील आयची नागोवा येथे होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. राष्ट्रीय स्वच्छ वायू सर्वेक्षणात कोणत्या शहराने प्रथम स्थान पटकावले? तर या राष्ट्रीय स्वच्छ वायू सर्वेक्षणामध्ये सुरत या शहरानं प्रथम स्थान पटकावलेलं आहे. सुरतला यात 194 गुण देण्यात आले असून 194 गुणासह सुरत यामध्ये प्रथम स्थानावर आहे. सुरत नंतर दुसऱ्या क्रमांकावर कोणतं शहर आहे? तर यात जबलपूर दुसऱ्या क्रमांकावर आहे, आग्रा तिसऱ्या, लखनौ चौथ्या, कानपूर 5व्या, वडोदरा 6व्या, इंदोर 7व्या, भोपाळ 8व्या, विजयवाडा 9व्या, तर 10व्या स्थानावर अहमदाबाद आहे. तसेच 3 ते 10 लाख लोकसंख्या असलेल्या टॉप 10 शहरामध्ये फिरोजाबाद प्रथम स्थानावर आहे, अमरावती दुसऱ्या, झाशी तिसऱ्या, गोरखपूर चौथ्या, नवी मुंबई 5व्या, नोएडा 6व्या, भुवनेश्वर 7व्या, गेला 8व्या, रिज 9व्या, तर गुंटूर 10व्या स्थानावर आहे. आणि 3 लाखापर्यंत लोकसंख्या असलेल्या टॉप 10 शहरामध्ये रायबरेली पहिल्या, नलगोंडा दुसऱ्या, नालागड तिसऱ्या, तालचेर चौथ्या, हळद 5व्या, बोट 6व्या, बालासोर 7व्या, संगारेड्डी 8व्या, परवानू 9व्या, तर सुंदरनगर हे 10व्या स्थानावर आहे. मित्रांनो, 2019 मध्ये राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रम लॉन्च करण्यात आला होता, ज्यामध्ये 2024 पर्यंत 2017 हे आधार वर्ष मानून कण प्रदूषण 20 ते 30% कमी करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं. त्यात नंतर सुधारणा करून बेस वर्ष 2019-20 मानून 2026 पर्यंत कण प्रदूषण 40% कमी करण्याचं लक्ष ठेवण्यात आलं आहे. आपल्याला एक्झाममध्ये असं विचारलं जाऊ शकतं की 2019 मध्ये सुरू करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमाअंतर्गत 2026 पर्यंत कण प्रदूषण किती टक्क्याने कमी करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे? तर हे कण प्रदूषण 40% कमी करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. प्रश्न क्रमांक 7. भारत आणि युनेस्कोने कोणत्या देशात 2024च्या मुख्य विज्ञान सल्लागारांच्या गोलमेज परिषदेचं सह आयोजन केलं? तर ही जी मुख्य विज्ञान सल्लागारांची गोलमेज परिषद आहे याचं आयोजन फ्रान्समध्ये करण्यात आलं होतं. फ्रान्समध्ये कुठे? तर फ्रान्समधील पॅरिस या शहरात 6 सप्टेंबर रोजी ही परिषद पार पडलेली आहे. येथे युनेस्कोचा फुल फॉर्म सुद्धा नोट करून घ्या. युनेस्को म्हणजे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. याची स्थापना 16 नोव्हेंबर 1945 रोजी करण्यात आली होती. याचं मुख्यालय फ्रान्समधील पॅरिस येथे आहे. सध्या याचे महासंचालक ऑड्रे आझोले असून या संघटनेचे 193 देश सदस्य आहेत. प्रश्न क्रमांक 8. क्रोएशियामध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता क्रोएशियामध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून अरुण गोयल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे जे अरुण गोयल आहेत हे पंजाब कॅडरचे, हे 1985 बॅचचे निवृत्त IAS अधिकारी असून त्यांनी यापूर्वी 2022 ते 2024 पर्यंत भारताचे निवडणूक आयुक्त म्हणून देखील काम केलेलं आहे व आता ते क्रोएशियामध्ये भारताचे राजदूत म्हणून कार्य करतील. नेक्स्ट क्वेश्चन पहा. अब्देल मजीद तेब्बोने हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती बनले आहेत? तर हे जे अब्देल मजीद तेब्बोने आहेत हे अल्जेरिया या देशाचे राष्ट्रपती बनले आहेत. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पाहूया. दरवर्षी राष्ट्रीय वन शहीद दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो राष्ट्रीय वन शहीद दिन आहे हा दरवर्षी 11 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. व हा दिवस 11 सप्टेंबर रोजी कशासाठी साजरा केला जातो? तर मित्रांनो, 1730 मध्ये याच दिवशी अमृता देवी यांच्या नेतृत्वाखालील बिश्नोई जमातीच्या 360हून अधिक लोकांनी झाडे तोडण्यास विरोध केला होता
व या विरोधाचा बिमोड करण्यासाठी राजस्थानमधील या राजाने त्या लोकांची सुद्धा हत्या केली होती. त्यासाठी भारतामध्ये 11 सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय वनशहीद दिन म्हणून साजरा केला जातो. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. आशियाई ऑलिम्पिक परिषदेचे अध्यक्ष बनणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.